बातमी डॉक्टरांच्या संपाच्या संदर्भातली आहे। मुख्यमंत्री आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टाने डॉक्टरांना झापलं आणि त्यानंतर संपकरी डॉक्टरांचा जो अडील तट्टूपणा होता तो आता कमी झाला आणि 5 दिवसांच्या संपानंतर आजपासून डॉक्टरांनी कामावर हजर राहणार असल्याचं सांगितलेलं आहे। कामावर हजर राहा अन्यथा सरकारला त्यांच्यावर कारवाई करण्यास मोकळीक असेल असा सज्जड इशारा हायकोर्टाने दिला होता। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वेदांत, आता डॉक्टर कधीपासून रुजू होणार आहेत आणि आताची हॉस्पिटल मधली परिस्थिती नेमकी काय? विलास, काही जे हॉस्पिटल्स आहेत तिथे काम सुरू केलेलं आहे निवासी डॉक्टरांनी, मात्र काही जे हॉस्पिटल्स आहेत तिथे अजूनही काम सुरू झालेलं नाहीये। मात्र 8 वाजता त्यांची एक पत्रकार परिषद होणार आहे आणि त्याच्यानंतर एक औपचारिक पद्धतीने हे सर्वजण जेवढे जण ह्या संपामध्ये सामील झाले होते त्यांचे आभार मानणार आहेत आणि त्याच्यानंतर सर्व जे निवासी डॉक्टर आहेत ते कामावर रुजू होणार आहेत। विलास, धन्यवाद वेदांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आशा करूया जे रुग्ण वाट पाहताय डॉक्टरांची देवासारखी त्या सगळ्यांपर्यंत ती सेवा पोहोचेल। यानंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा आपण वेगवान आढावा जाणून घेऊया। धडाकेबाज कामगिरीमुळे राजकारण्यांना अंगावर घेणारे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। त्यांच्या जागी आता एन रामास्वामी हे नवे पालिका आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत। मुंढेंच्या बदलीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या सभागृहात अविश्वास ठराव मंजूर केला होता। तसंच नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मुंढे यांच्या बदलीची मागणी केली होती, पण मुख्यमंत्र्यांनी त्यांची बदली टाळली होती। अखेर त्यांची बदली करण्यात आली। मला वाटतं कुठेतरी तुकाराम मुंढे हे कुठेतरी पॉवर एक्सिट करताय, कुठेतरी कोणाला न जुमानता नियम कायदे असताना माय शिप माय ऑर्डर या प्रकारची त्यांची भूमिका असताना कुठेतरी आता सरकारला स्वतःला मुख्यमंत्र्याला वाटू लागला की बाबा हे बियॉन्ड लिमिट चालले, त्यामुळे यांची बदली करण्यात आली। देशातल्या प्रमुख एअरलाइन्स कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांना काळ्या यादीत टाकत त्यांच्या विमान प्रवासावर निर्बंध आणले। त्यामुळे गायकवाडांना मुंबई गाठण्यासाठी ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसनं प्रवास करावा लागतोय। राजस्थानातल्या कोटा रेल्वे स्थानकावर पत्रकारांनी गायकवाडांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र गायकवाडांनी कुठलीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला। यावेळी रवींद्र गायकवाडांची पत्रकारांसोबत बाचाबाची देखील झाली। या प्रकरणावर उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देतील असं रवींद्र गायकवाड म्हणाले। शिवसेनेसोबतच्या रोजच्या कटकटीमुळे एकीकडे भाजप मध्यावधी निवडणुकांची तयारी करत असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे भाजपचे मंत्री मातोश्रीवर बोलणी करण्यासाठी जाणार आहेत। त्यासाठी भाजपनं 29 मार्चचा मुहूर्त ठरवलाय। भाजपकडून बोलणी करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची निवड केली आहे। माझाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून युतीत वाढलेल्या तणावाबद्दल चर्चा केली जाणार आहे। भाजपकडून मध्यवधीची चर्चा म्हणजे पळ काढण्याचा प्रयत्न आहे असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर टीका केली आहे। सरकारला जर आता सरकार चालवता येत नसेल किंवा जर शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा आता इतका प्रचंड उसळलेला आहे त्याला तोंड देता येत नसेल तर सरकार यातून मग पळ काढण्याची भूमिका जर घेणार असेल तर तो सरकारचा अधिकार आहे। या ज्या सरकारला तुम्ही इतक्या प्रचंड बहुमताने निवडून दिलं त्या सरकारने कशा प्रकारचा कारभार केलेला आहे आणि आता त्यांना कारभार करता येत नाही म्हणून जर ते पुन्हा निवडणुकीला जाणार असेल तर अवश्य जावं। आम्ही कुठलीही परिस्थिती आली तर त्याला सामोरं जायला शेवटी राजकीय पक्ष, राजकीय कार्यकर्ता निवडणुकांना तयार असतोच। विरोधी पक्षातील आमदारांच्या निलंबनाबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारचा आनंद झालेला नाहीये, मात्र कर्जमाफीसाठी जे काही आंदोलन करत होते ती शेतकऱ्यांची थट्टाच वाटत होती अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 19 आमदारांच्या निलंबनाचं समर्थन केलंय। याशिवाय बुलेट ट्रेन, मेट्रो किंवा समृद्धी एक्सप्रेसचा निधी शेतकऱ्यांना कसा देता येणार नाही याचा खुलासाही त्यांनी केलाय। शिवसेनेनं बुलेट ट्रेनचा निधी शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली होती। संवैधानिक कागदपत्रांचा अशा प्रकारे अवमान करणं आणि हे जर या सभागृहाने सहन केलं अध्यक्ष महोदय तर मग या सभागृहाला अर्थ काय राहणार आहे? आपण संविधानाची शपथ घेऊन या सभागृहामध्ये येतो आणि म्हणून या परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आपल्याला हा कठोर निर्णय घ्यावा लागला। काल मला असं वाटतं एक आमचे सदस्य असंही म्हणाले की हे तुम्ही समृद्धी महामार्ग कशा करता बुलेट ट्रेन कशा करता तो पैसा तुम्ही शेतकऱ्यांना द्या।
खरं म्हणजे दोन गोष्टी याच्यात मी स्पष्टपणे सांगितल्या पाहिजेत की प्रोजेक्ट जे असतात या प्रोजेक्टवर कर्ज मिळतं. गारपिटीमुळे जमीनदोस्त झालेल्या शेडनेटच्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांच्या दारी गेलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी मारहाण केली. त्यानंतर विरोधक आक्रमक झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला जाऊन शेतकऱ्याची भेट घेतली आणि त्या शेतकऱ्याची तक्रार करायला सांगितलं. मंत्रालयात रामेश्वर भोसारे यांना पोलिसांनी मारहाण केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर भोसारे यांना पोलिसांनी सोडून दिले. आम्ही तर इन्स्पेक्टरला विचारलं रोज ते सांगतो की मी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला आहे, तुम्ही आम्हाला सांगताय कोर्टात नेलंय, हाय कुठलं सांगताय. तोपर्यंत आमचे जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आणि काही इतर सहकारी शेजारच्या रूममध्ये गेले आणि तिथं एक कडी लावलेली होती. ती कडी उघडली आणि ते आत बघतायत तर तिथं आतमध्ये संबंधित रामेश्वर शेतकरी तिथं. आता बातमी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांना मिळालेल्या एका विशेष आमंत्रणाची. राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाचा आदिवासी विकास पुरस्कार सोहळा 27 मार्चला आयोजित करण्यात आलाय. विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर छगन भुजबळांचं नाव असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तुरुंगात कैद असलेले छगन भुजबळ पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकत नाहीत. तरी देखील राज्य सरकारच्या आदिवासी विभागाने मान्यवरांच्या यादीत छगन भुजबळांच्या नावाचा विशेष समावेश केलाय. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळ वर्षभरापासून आर्थरोड कारागृहात कैद आहे. यानंतर बातमी आरोग्य विभागाच्या बौद्धिक दिवाळखोरीची आहे. एका पदभरतीच्या परीक्षेची मॉडेल आन्सर शीट म्हणून आरोग्य विभागानं चुकीची उत्तरपत्रिका इंटरनेटवर अपलोड केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. आरोग्य विभागाच्या ड संवर्गात मोडणाऱ्या फील्ड कामगार पदासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. हायवेपासून 500 मीटर अंतरावरची दारूची दुकानं 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र महाराष्ट्र सरकारनं या निर्णयातली पळवाट शोधून काढल्याचं दिसतंय. कारण राज्य सरकारनं हायवे लगतच्या परमिट रूम आणि बारचे परवाने रिन्यू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांचा सल्ला घेतल्यानंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्याचं कळतंय. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दारू विक्रीच्या दुकानांना लागू होतो, मात्र बार आणि रेस्टॉरंटला लागू होत नसल्याचा अर्थ राज्य सरकारनं सोयीस्कररित्या घेतल्याचं दिसतं. पाकिस्तानच्या तावडीतून सही सलामत सुटलेल्या चंदू चव्हाणचं जळगावच्या पिलखोडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. चंदू चव्हाण सुखरूप घरी परतल्यास पिलखोड ते शिर्डी पायी येऊ असा नवस पिलखोडच्या 50 युवकांनी केला होता. या युवकांचे आभार मानण्यासाठी चंदू शुक्रवारी पिलखोडला आला. ढोल ताशा आणि लेझिम पथकाच्या गजरात सजवलेल्या घोड्यावरून चंदूची जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी छोटेखानी कार्यक्रमात चंदूचा सत्कार देखील करण्यात आला.